इनबॉक्समध्ये आलेल्या फाईल्सला आपण पार्क फोल्डरमध्ये टाकू शकतो. ज्या फाईल्सवर काही निर्णय बाकी असेल आणि त्या फाईल्सला पेंडिंग न ठेवता तुम्हाला पार्क म्हणजे बाजूला काढून ठेवायचं असेल काही वेळांसाठी, तर तुम्ही त्या फाईलला पार्क फोल्डरमध्ये टाकू शकाल. फाईलला पार्क फोल्डरमध्ये टाकण्यासाठी इनबॉक्समधल्या ह्या ज्या फाईल्स आहेत यापैकी या लीव नोट या सब्जेक्टच्या फाईलला मला पार्क फोल्डरमध्ये टाकायचं आहे. त्या केसमध्ये मला त्या फाईलच्या समोरील चेकबॉक्सवर टिक करून मोअरमध्ये जाऊन पार्क फाईल या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. फाईल क्लोज किंवा पार्क करताना रिमार्क्स देणं कंपल्सरी आहे. आणि रिमाइंडर डेट सेट करावी लागेल. म्हणजे ज्या डेटला तुम्ही रिमाइंडर डेट सेट कराल त्या डेटला तुम्हाला सिलेक्ट केलेल्या फाईल पार्क फोल्डरमध्ये आहे म्हणून रिमाइंडर मिळेल. रिमार्क्स आणि रिमाइंडर डेट सेट केल्यानंतर ओके या बटनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा सिलेक्ट केलेली फाईल पार्क फोल्डरमध्ये मूव्ह होईल. इनबॉक्समधली फाईल दिसेनाशी झालेली आहे आणि ती पार्क फोल्डरमध्ये दिसेल. पार्क फोल्डरवर मी क्लिक केलेलं आहे. पार्क फोल्डरमध्ये पार्क केलेल्या फाईलची एंट्री दिसते. अशा प्रकारे तुम्ही फाईल पार्क करू शकता काही वेळांसाठी आणि त्याला रिमाइंडर डेट सेट करू शकता. पार्क केलेली फाईल तुम्हाला ॲक्टिव्ह बनवायची असेल तर तुम्हाला पार्क फोल्डरमधल्या ज्या फाईलला ॲक्टिव्ह बनवायचं आहे त्या फाईलला सिलेक्ट करावं लागेल आणि मार्क ॲज मेक ॲक्टिव्ह या ऑप्शनवर क्लिक करून जेव्हा तुम्ही कन्फर्मेशन मेसेजला ओके म्हणाल तेव्हा रिमार्क्स द्यावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही ओके या बटनवर क्लिक कराल तुमची पार्क झालेली फाईल ॲक्टिव्ह बनेल आणि तुम्हाला परत इनबॉक्समध्ये मिळेल. इनबॉक्सवर मी क्लिक करते. अशा प्रकारे इनबॉक्समध्ये तुम्हाला परत मिळेल पार्क झालेली फाईल. अशा प्रकारे तुम्ही कुठलीही फाईल पार्क करू शकता आणि तिला ॲक्टिव्ह बनवू शकाल.